सोहळा संपन्न करण्याचा कार्यक्रम आवश्यक आहे. हॅलो हॅलो हॅलो. लाड वंजारी चषक उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आणि नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे, काल संपूर्ण महाराष्ट्र जो दुःखाच्या सागरात लोटला गेला. तर नक्कीच मित्रांनो, महाराष्ट्रातील एक दादा व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आयुष्यभर समाजसेवा करणारे, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक धर्माशी एकनिष्ठ असणारं व्यक्तिमत्व, अर्थात आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार काल आपल्यातून निघून गेले. आणि त्याचमुळे जर बघितलं तर कालच्या सत्रामध्ये संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी निर्णय घेतला आणि काल आपण आपल्या चषकाला विश्रांती दिलेली आणि आज मात्र आपण शुभारंभ करतोय. तर सर्वप्रथम आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली देणार आहोत. सर्वांना विनंती असेल, आपण आपल्या जागेवर उभं राहायचंय, कॅप्स काढायचे आहे, कॅप्स काढायचा आहे आणि 1-2 मिनिटं फक्त उभं राहायचंय. धन्यवाद. आणि आपण या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत. तर विनंती असेल, अक्षय दादा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. काय झालं?
हॅलो, सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण करत आहोत या स्पर्धेतील पहिली नाणेफेक या ठिकाणी संपन्न केली जाईल. श्री एंटरप्राइजेस आणि माऊली सेल्स या दोन संघांची लढत आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी समाजातील काही ज्येष्ठ मान्यवर देखील उपस्थित आहे. घुगे साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत असेल. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही संघनायक या इकडे. आदरणीय घुगे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेचं पहिलं नाणेफेक करतोय. तर नक्कीच या ठिकाणी श्री एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांचे संघनायक आपल्याशी जोडले जाते. अभिनंदन सर. पहिला टॉस जिंकलेत म्हणजे सुरुवात चांगली राहिली. काय निर्णय असेल आपला? बॉलिंग करणार फर्स्ट. काही नियोजन वगैरे केलेलं आहे? नियोजन केलेलं आहे सर्व आणि पहिलीच मॅच असल्यामुळे सुरुवात त्यामुळे आम्ही बॉलिंग. तर नक्कीच तुम्हाला शेवटचा प्रश्न असेल, यावर्षी आयोजन कसं वाटलं? आपल्या सर्वांना माहिती आहे कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाऊस झालेला आहे. अहोरात्र सचिन दादा सर आहेत, स्वतः चंद्रकांत दादा आहेत, रात्रभर उभे आहेत. आम्ही स्वतः बघितलं. कसं वाटतं? पुन्हा एकदा या मैदानाला एका रात्रीत जिवंत केलंय. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे आम्ही खूप धन्यवाद करतो यांचं. आणि त्यांनी जी नवीन सुरुवात केली त्यामुळे आम्ही जामनेरला राहणार आहे, त्यामुळे सर्व जळगावचे वंजारी समाज एकत्र करण्यात त्यांनी सर्वात चांगलं काम केलेलं आहे. आणि ह्या वर्षीची ही टुर्नामेंट मागच्या 3 वर्षांपेक्षा जास्त चांगली घडेल या त्यांना धन्यवाद. आपण येतोय या ठिकाणी. हार्ड लक. परंतु सुरुवात आहे, नाणेफेकीचा कौल इकडे तिकडे होत असतो. आता त्यांनी गोलंदाजी घेतली, प्रथम फलंदाजी. जर नाणेफेक तुमच्या बाजूने आलं असतं तर तुमचा काय निर्णय असता? आम्हाला पण गेंदबाजीच घ्यायची होती, पण ठीक आहे, आता काही हरकत नाही आहे. आपण 100 जे आहे ते चांगले प्रामाणिक कर्णधार आहे. कारण बरेच जण खोटं बोलतात, कारण ऐन वेळेस नको वेळ. परंतु तुम्हाला देखील शुभेच्छा. तुम्ही सुद्धा स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगायचे. स्पर्धा हे 3 वर्ष म्हणजे आज हे 4थं वर्ष आहे. 4थं वर्षामध्ये म्हणजे 27 तारीखला जे शिशविशनीत होते की असं वाटत नव्हतं की मॅच कव्हर झालं आणि सर्व आयोजन समितीने थांबून व्यवस्थित काम केलं. दोन्ही संघांना शुभेच्छा. गोगे साहेब, आपलं स्वागत आहे. आपण यायचं मुख्य व्यासपीठावर स्थान व्हायचे आणि आपण स्पर्धेचा श्री गणेशा करू. पंचांना विनंती असेल, आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे. जाऊया कॉम बॉक्स कडे. Hello, check. Hello, check. Hello, hello, check.
नमस्कार. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. समस्त लाडबंजारी समाज व श्रीराम संस्थान, श्रीराम मंदिर संस्थान मेहरून यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आपण बघतोय एक समृद्ध आयोजन या स्पर्धेचं आपल्या सर्वांना या ठिकाणी बघायला मिळत आहे. एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर सर्वप्रथम संपूर्ण आयोजक कमिटीचं देखील कौतुक करणं गरजेचं असेल, कारण थोडीशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर देखील या ठिकाणी आपण बघितलं आयोजकांनी त्या नैसर्गिक आपत्तीवर मात करीत असताना मात्र पुन्हा एकदा या मैदानाला सज्ज केलंय. अर्थात कालच्या सत्रामध्ये देखील या स्पर्धेचा शुभारंभ करण्याचा हेतू होता, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे काल आपल्यातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जे आपल्यातून निघून गेले आणि त्यामुळे आयोजक कमिटीनं देखील काल स्पर्धा न घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे या ठिकाणी आयोजक कमिटीचं सुद्धा कौतुक सर्वप्रथम करावं लागेल बघा, कारण नैसर्गिक आपत्ती आली, त्यानंतर महाराष्ट्रावर आपत्ती आली, सर्व गोष्टी या ठिकाणी आयोजकांनी झेलल्या आणि आज मात्र आपण बघतोय शुभारंभ दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. गरजेचं आहे बरं का ते. सर्वांना विनंती आहे कारण स्पर्धा लाईव्ह आहे, त्याशिवाय सामना सुरू केला जाणार नाही. स्कोरर कडून ही सूचना आलेली आहे.
हा एक 2 मिनिटं सर, 2 मिनिटं फक्त. एक दोन 2 मिनिटं. तर नक्कीच स्वागत आहे बघा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 1 या ठिकाणी श्री एंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये माऊली सेल्स आणि श्री एंटरप्राइजेस यांच्या माध्यमात पहिला चेंडू आहे. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय आगळी वेगळी सुरुवात झाली बघा या स्पर्धेची. स्पर्धेचा पहिला चेंडू आणि श्री गणेशा करत असताना गोलंदाज मंगेश मात्र विरोधकांना पहिला धक्का देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकता प्रवीण वाघ धावफलकावर एकही धाव नसताना मात्र जातील मंडपाच्या आश्रयाला. गोलंदाज या ठिकाणी बाद. स्वप्नवत सुरुवात मात्र राहिलेली आहे. आम्ही गोलंदाजी काय घेतली पहिल्या चेंडूवर बघायला मिळत आहे. चेंडू क्रमांक 2 असेल. नक्कीच संयम आपण मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी नक्कीच बघू शकतात. तर मनोज जे नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेलेत. कौतुक मंगेश यांचं मात्र या ठिकाणी करावं लागेल. मंगेश नानोटे चांगली सुरुवात आपण या ठिकाणी बघतोय. आणि एकंदर जर बघितलं तर या खेळपट्टीचा देखील आता यानंतर येणाऱ्या काळामध्ये अंदाज बांधावा लागेल. पहिला सामना आहे मैदानाच्या आत. मनगटाच्या साहाय्याने यावेळेस चेंडूला वळवलंय बघा. आपण बघतोय फ्लाइंग स्लिपच्या दिशेने येणारा चेंडू त्या ठिकाणी जर बघितली तर नक्कीच या स्पर्धेतील पहिली धाव या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. धाव फलक या ठिकाणी खोलल्या गेलं. मनोज यांच्या माध्यमामध्ये जर बघितलं तर स्पर्धेची पहिली धाव मात्र या ठिकाणी निघालेली आहे. आणि मंगेश मात्र तयार असतील बघा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. लोअर फिल्टोज होता. संधी होती बघा त्या ठिकाणी, परंतु यावेळेस चेंडू बॅटचा संपर्क मात्र त्या ठिकाणी ठीकसा होताना बघायला मिळाला नाही. दरम्यान आणखीन एक सिंगल आपण बघतोय जी धावफलकामध्ये समाविष्ट केली जाईल. आणि संत हा सामना सुरू झालेला. आता बऱ्याच गोष्टी घडणार आहे कारण पहिला सामना आहे आणि मैदानाला आत्ताच बनवलेलं आहे. हो 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 मिड विकेट करे. पहिला आक्रमण आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. लाड मंजरी चषकाचा येतोय पहिला धमाकेदार चौकार. हा फलंदाज जास्त वेळ थांबणार नव्हते. अतिशय चांगला चेंडू बघा. अगदी सुरेख चेंडू यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय आणि हलका स्वरूपीच देखील होता. म्हणजे एक आमंत्रण मात्र गोलंदाजानं फलंदाजाला दिलं. तर या ठिकाणी आपण बघू शकता पहिल्या षटकानंतर मंगेश नानोटे यांचं पहिले षटक संपलंय आणि धावफलकावर आहेत 6 धावा आणि एक फलंदाज या ठिकाणी बाद.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका जमिनीला समांतर शिवदास होते बघा या ठिकाणी. आपण बघू शकता एक सिंगल पूर्ण झाली धाव फलकावर मात्र 7 धावा. सागर वंजारी आपण बघतोय जे गोलंदाजीसाठी मात्र निवडले गेलेले आहेत. जबाबदारी त्यांच्यावर देखील मोठी असणार आहे बघा. फुल टॉस आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने केलेला फटका. चेंडू वन बाउंड जाईल सीमा रेषा पार. या ठिकाणी देखील मिळतील धावा 4 चौकार. एक बाद 11 धावा आणि त्यानंतर गोलंदाजाचा हा चेंडू राहिलाय कारण यावेळेस थेट यॉर्करचा प्रयोग मैदानाच्या आतमध्ये सागर यांच्या माध्यमामध्ये सादरीकरण केलं गेलं. आणि यावेळेस जर बघितलं तर मनोज यांना शांत राहावं लागलेलं आहे. चांगली फलंदाजी एकंदर फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर आपण माऊली एंटरप्राइजेसच्या संघाला बघतोय. सुरुवात फलंदाजीमध्ये मनोज खूप चांगली देत आहेत कारण 2 चौकारांसह जर बघितलं तर 9 धावांवर मनोज जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यानं धाव फलकाला वेग दिलेला आहे. समोर मारण्याचा प्रयत्न राहिला बघा सगळ्या सेफ झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आपण बघू शकता टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलली. सागर वंजारी यांची देखील या ठिकाणी आपण बघतोय एक चांगली गोलंदाजी आपल्या सर्वांना बघायला मिळते. तर क्रिकेट सहजासहजी मित्रांनो खेळलं जात नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मात्र करावे लागतील. हो चौकाराचा आनंद जास्त वेळ टिकला नाही कारण दुसऱ्या चेंडूवर चौकार आलेला आहे आणि आतापर्यंत 5 चेंडू झालेत. मागील 3 चेंडूंवर मनोज यांना उभं ठेवण्याचं काम सागर यांनी केलेलं आहे. काय कमबॅक आहे. कमबॅक करावा सागर यांच्या सारखा सुंदर कमबॅक. जाऊया मैदानात. संयम दाखवला यावेळेस कमी गतीचा चेंडू होता. पुष्करो खुशरो या पद्धतीने चेंडूला ढकलून दिलंय आणि एक धाव आपण अगदी बघू शकता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेली. 2 षटकांना या ठिकाणी नक्कीच पूर्णविराम दिला जातोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर माऊली सेल्स संघ आपण बघू शकता 1 बाद 12 धावा. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे क्रीडा रसिक आम्हाला जोडले गेलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण या ठिकाणी बघू शकता या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात नाम उल्लेख करणार नाही मी कारण मला तशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु मित्रांनो नक्कीच या ठिकाणी संपूर्ण आयोजक कमिटीचं देखील मन भरून कौतुक करावं लागेल. त्यांच्या कष्टाची पावती म्हणजे आज हे प्रशस्त आणि सुसज्ज मैदान आपल्याला बघायला मिळतंय. अगदी 2 दिवसापूर्वी जर या मैदानावर कुणी आलं असतं तर नक्कीच या मैदानावर सामने घेणार आहात हा मोठा प्रश्न त्यानं पुन्हा एकदा तुम्हाला विचारला असता. परंतु संतांनी सांगितलंय केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे म्हणजे तुम्ही प्रयत्न अगोदर केलेच पाहिजे. तर आयोजकांचं पुन्हा एकदा मी कौतुक करेल आणि जाऊया मैदानात. खूप मोठी संधी होती यावेळेस गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर रामा आलेले आहेत बघा ज्येष्ठ गोलंदाज आहे. रामा चोले षटक क्रमांक 3 साठी आपण बघतोय. पहिला चेंडू डॉट आलाय स्ट्राईकवर मनोज आहे. अकोटाप्याचा चेंडू आहे त्यावर केलाय कडक प्रहार आणि या ठिकाणी येतोय लाल वंजारी प्रीमियर लीगचा पहिला षटकार. आणि कोणाच्या बॅटीतून आलाय अर्थात मनोज यांच्या म्हणजे ज्यांच्या बॅटीतून पहिला चौकार आलाय त्याच फलंदाजानं पहिला षटकार सुद्धा दाखवलेला आहे. तर मनोज यांचं कौतुक असेल बघा. आघाडीला ते आलेले आहेत त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी असेल. नाणेफेकीचा कौल विरोधात गेला परंतु ही गोष्ट बाजूला ठेवत मनोज मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 18 धावा धावफलकावर आहे. हो यावेळेस बघा क्षेत्ररक्षण देखील चांगलं बघायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अर्थात बॅकअप देखील होता परंतु यावेळेस इनफिल्डचे जे क्षेत्ररक्षक होते त्यांचं चांगलं कामकाज बघायला मिळालं आणि चांगलं क्रिकेट देखील सेन्सिबल क्रिकेट आपण बघतोय. थोडासा लिडिंग एज असेल असा माझा अंदाज आहे बघा. पंचांची मदत नक्कीच असेल. एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एज आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर 20 धावा आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतील. एक स्वप्नवत स्पर्धा म्हणून जळगाव नगरीमध्ये ज्या स्पर्धेकडे बघितलं जातं
ती सर्वांची आवडती स्पर्धा म्हणजे लाडवंजारी प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस पहिला सामना घेतोय. पहिल्या डावात आपण बघतोय या ठिकाणी माऊली सेल्स हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना मात्र एक चेंडू शिल्लक आहे बघा तिसऱ्या षटकातील. हा क्रॉस करण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या लाईन मध्ये नक्कीच आले, परंतु त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र मनोज करू शकले नाही. आणि त्या ठिकाणी आपण बघतो लेग बाईकच्या माध्यमामध्ये एक सिंगल मला वाटतं जी संपन्न झालेली आहे. 3 षटकं संपली, एक बाद 21 धावा धावफलकावर आणि प्रथम फलंदाजी करताना माऊली सेल्स हा संघ. Comes Fletcher loping in from the far end. The bowler Campbell David gets a full toss, points into mid on, and that's. च्या हातात जाऊन चेंडू बसलाय. या ठिकाणी आपण बघतोय दुसरा धक्का आणि यावेळेस मात्र मोठा धक्का असेल, कारण यावेळेस मनोज बॅक टू द पेव्हिलियन फलंदाज बा. तर नक्कीच याकरता मी दुर्गेश यांचं नाव वारंवार घेतलं बघा. मोठा अनुभवी खेळाडू आहे. अगदी खुल्या प्रवर्गामध्ये जरी बघितलं तर दुर्गेश यांचं नाव कायम चर्चेत राहिलेलं आहे. आणि यावेळेस जर बघितलं तर विरोधी फलंदाज मनोज यांच्या विरोधामध्ये त्यांनी जाळं आथरलं आणि त्या ठिकाणी आपण बघितलं झेलबादच्या माध्यमामध्ये नक्कीच मनोज यांना परतवलं गेलं. राज यांचं कौतुक असेल, सीमेरेषेवर सुरेख झेल त्यांनी संपन्न केला. राज यांची दादागिरी बघायला मिळाली त्या ठिकाणी. सुरेख झेल, उमेश वाघ मैदानाच्या आतमध्ये आलेले, जबाबदारी पार करायची बघा येणाऱ्या काळामध्ये. कमी गतीचा चेंडू होता, यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा आणि खूप वेगामध्ये जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी एक धाव भरधाव वेगात पूर्ण केल्या गेली. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शिवदास आणि उमेश वाघ यांना देखील संघाला पुढे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे, जबाबदारीचं असणार आहे. सामना जरी पहिला असला परंतु या ठिकाणी तुम्हाला धावफलक उभारावे लागणार आहे आणि कितपत धावा या ठिकाणी बघवले जाणार आहे हे सगळं आपल्याला बघायचंय. षटक क्रमांक 4 प्रगतीवर आहे. डाव्या यष्टीच्या नक्कीच बाहेर आणि या ठिकाणी मुख्य पंच आदरणीय आकाशजी सानप सर यांच्या हातात समांतर झालेली आहे. अवांतरची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळेल आणि एका धावेनं आपण बघू शकता धावफलक मात्र पुढे जाणार आहे. 23 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे आघाडीचे फलंदाज शिवदास आणि दुसरीकडे उमेश. यावेळेस टिपिकल टेनिस स्ट्रोक खेळलेला आहे, आडव्या हाताने उडवलाय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू घेतोय हवाई सफर आणि या ठिकाणी मिळतायत धावा 6 षटकार. शॉट एक और चौका. I think this is one of the biggest. तर नक्कीच शिवदास यांचं कौतुक करावं लागेल, कारण आता त्यांना माहिती आहे मनोज गेलेले आहेत
आणि उमेश आत्ताच आलेले आहेत, त्यामुळं आता कामकाज त्यांना करणं आहे. चेंडू खराब असणार आहे. पुन्हा एकदा अशा सानप सरांचे हात या ठिकाणी समांतर होताना बघायला मिळतील. एक धाव मिळाली आणि धावफलकावर आपण 30 धावा या ठिकाणी निश्चित बघू शकता. बघूया. फुल टॉस आहे. करेक्शन चांगलं राहिलं नाही. कॉट बिहाइंडच्या माध्यमामध्ये या ठिकाणी शिवदास यांचा खेळ देखील संपलेला आहे. तिसरा धक्का आणि सागर वंजारी या ठिकाणी आपण बघतोय इष्टीरक्षका भूमिकेमध्ये आणि नक्कीच इष्टीरक्षकानं पकडलाय झेल आणि या ठिकाणी शिवदास यांचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज गोपाल मात्र मार्गक्रम करतायत. त्यांना मैदानात यावं लागलेलं आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर गोपाल आणि उमेश वाघ हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळतील. थोडस जर षटक बघितलं तर कभी खुशी कभी गम या पद्धतीनं दुर्गेश वंजारी यांचं हे षटक राहिलेलं आहे. काही चेंडू चांगले, काही विकेट देखील मिळाल्या. एक षटकार आणि 2 वाईड सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे या षटकामध्ये बऱ्याच हालचाली घडलेल्या आहेत. 4 षटके संपलेली आहे आणि नक्कीच आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक आदरणीय सुशीलजी नरवडे सर. धन्यवाद. हेलो. शुक्रिया पठान सर. समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरून लाडवंजारी समाज प्रीमियर लीग सीजन 4 का एक बेहतरीन आयोजन हम इस मैदान पर देख रहे हैं. आज का पहले दिन का पहला मुकाबला और क्या लाजवाब तरीके से इस टूर्नामेंट का आयोजन किया है. बिल्कुल तारीफ काबिल आयोजन होगा. इसके लिए जरूर हम चर्चा करेंगे आयोजन समिति के बारे में जिन्होंने काफी मेहनत ली है. और जैसे ही बता रहे थे हमारे गुरुवर्य हमारे सीनियर कमेंटेटर श्रीकांत जी पठान सर कि 2 दिन पहले जिस तरह से इस मैदान की हालत थी, अगर कोई देखता तो बिल्कुल ये नामुमकिन सा काम था. मगर इस नामुमकिन काम को जिस तरह से अंजाम दिया है और मुमकिन बनाया है तो इसके लिए तारीफ होगी बिल्कुल फिर एक बार आयोजन कमेटी के सभी उन सदस्यों की जो पर्दे के आगे थे, पर्दे के पीछे थे. तहे दिल से उनका यहाँ पर स्वागत होगा. मैदान के अंदर चलते हैं. 4 ओवर का खेल पूरा हुआ है. 4 ओवर के समाप्ति के बाद 32 रन स्कोरबोर्ड पे लगे थे 3 विकेट के नुकसान पर. मगर 5वीं ओवर की पहली ही गेंद पर यहाँ पर विकेट गिरा है. प्रतीक खिलाड़ी थे वहां पर मिड विकेट के क्षेत्र में जिन्होंने एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया और सफलता यहाँ पर अर्जित की है गेंदबाज ने. बिल्कुल 4 विकेट खोए हैं. बड़ा विकेट गया है यहाँ पर जरूर.
दिन का पहला मुकाबला चल रहा है श्री एंटरप्राइजेस वर्सेस माउली सेल्स, इन दोनों टीमों के बीच। बिल्कुल टॉस जीता था यहाँ पर श्री एंटरप्राइजेस टीम ने और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया था। और अब तक अगर देखा जाए तो ये निर्णय सही साबित होता हुआ कप्तान का। जिस तरह से गेंदबाजों ने बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी की है, अब तक 4 विकेट यहाँ पर बिल्कुल अपने टीम के नाम किए हैं। शॉर्ट गेंद थी, इस समय क्रॉस बल्ले के साथ खेलने का प्रयास था, सीधे बल्ले की तरफ गेंद गई है। मिड ऑफ के खिलाड़ी द्वारा जब तक गेंद को फील्ड करेंगे आसानी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया। सिंगल के साथ यहाँ पर अपना निजी खाता खोला नए बल्लेबाज गोपाल ने। नीलेश वाघमारे और गोपाल इस समय बल्लेबाजी के लिए दोनों भी नए बल्लेबाज मैदान के अंदर है। गेंदबाजी में अगर बात करेंगे तो मंगेश नानोटे इस समय अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 2 विकेट अर्जित किए हैं, 7 रन खर्च किए हैं। ये अच्छी लाइन, बिल्कुल अच्छी लाइन, ऑफ साइड ऑफ स्टंप, हल्की सी बाहर थी गेंद, जब बिल्कुल अंपायर के द्वारा इस गेंद को वाइड करार दिया गया है। एक्स्ट्रा रन्स, अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन्स। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, अच्छी लाइन अच्छी लेंथ के साथ बिल्कुल मिश्रण करते हुए गेंदबाजी में यहाँ पर मंगेश। सीजन 4 है ये, जिस तरह से इस टूर्नामेंट के पहले 3 सीजन हुए काफी लाजवाब घटे हो तीनों भी सीजन, मगर इस सीजन में काफी सारे बदलाव हमें देखने को मिलेंगे जैसे जैसे दिन ढलेंगे, जैसे जैसे दिन जाएंगे। बिल्कुल काफी सारा परिवर्तन इस सीजन 4 में देखेंगे आपको जरूर, और चर्चा होगी इसके लिए सभी उन आयोजन समिति के सदस्यों ने जिनकी एक मेहनत है। ये जो क्रिकेट का 5 दिन का त्योहार है, बिल्कुल एक दिवाली फेस्टिवल के जैसा ये माहौल है। पहला दिन, पहला मुकाबला। अंतिम गेंद इस मुकाबले की खेला है डीप मिड विकेट के क्षेत्र में। खिलाड़ी दुर्गेश फिर एक बार होंगे वहां पर, एक अनुभवी खिलाड़ी है, काफी बड़ा नाम है, बड़े क्रिकेट के खिलाड़ी है। ओवर की समाप्ति 5 ओवर के समाप्ति के बाद 35 रन स्कोरबोर्ड पे 4 विकेट के नुकसान पर टीम माउली सेल्स 11। तो यहाँ पर थोड़ा सा रनों पे अंकुश लगाने में कामयाब हुए हैं गेंदबाज। जिस तरह से निर्णय लिया था यहाँ पर पहले गेंदबाजी का, अब तक सही साबित होता हुआ, क्योंकि दिन का पहला मुकाबला है और हल्का सा माहौल जो है इस समय थोड़ा सा ठंडा माहौल है, तो जरूर दिक्कत होगी बल्लेबाजों को यहाँ पर बड़े स्ट्रोक को क्लियर करने के लिए। और इसी बात का सही अंकुश लगाया और सही निर्णय यहाँ पर लिया है कप्तान ने श्री एंटरप्राइजेस के पहले गेंदबाजी करने का टॉस जीतकर। एक सूचना लक्षात घ्यायची आहे 12th मॅन, आपण अंपायरला विचारल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही खेळाडूंनी प्रवेश करायचे नाही, अन्यथा पेनल्टी दिल्या जाईल। पहिला सामना आहे, आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचे। पुढच्या संपूर्ण सामन्यातील संघ मालकांनी आणि संघ नायकांनी लक्षात ठेवायचं आहे की अंपायरला विचारल्याशिवाय कोणी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही, अन्यथा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल। रोहित पालवे इस समय नए गेंदबाज आए हैं, निजी कोटे का पहला ओवर करेंगे, पारी का 6वां ओवर लेकर आए हैं। ऑन स्ट्राइक होंगे गोपाल। पहली गेंद, अच्छी गेंद, बिल्कुल बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, मगर नजरें कहीं और गेंद कहीं और थी, जिसके कारण स्ट्रोक को सीधी तरह से खेल नहीं पाए। बिल्कुल डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए अपने स्पेल की रोहित। ये गेंद लोअर फुल टॉस गेंद थी, बिल्कुल ड्राइव किया है, मिस फील्डिंग वहां पर। राज नाम तो सुना ही होगा, जी हाँ बिल्कुल, गेंद गई है सीमा रेखा पार 4 रन के लिए। देखिए जी हाँ बिल्कुल, जिस तरह से इस फील्डिंग के लिए प्रयास किया था राज ने, लग रहा है थोड़ी सी बॉडी यहाँ पर उनकी फ्री नहीं हुई है, जिसके कारण मिस फील्डिंग हुई है, गेंद गई है सीमा रेखा पार। यहाँ गेंद थी स्लॉट में, उसे डिपॉजिट किया है अगले प्लॉट में 6 रन के लिए। उमदा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ गोपाल के बल्ले से। इस मुकाबले का यह दूसरा बिग हिट, 6 रन। बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला यहाँ पर।
फिर एक बार इस समय ताकत का इस्तेमाल किया, गेंद को भेजा है काउ कॉर्नर के ऊपर से, बिल्कुल बैक टू बैक दो गेंदों पे दो बेहतरीन विकेट, 6 रन। जी हाँ बिल्कुल, देखिए पहली कुछ गेंदों में बेहतरीन गेंदबाजी कर रहे थे यहाँ पर, मगर ये दो गेंदों ने इस ओवर की दशा बदल दी है। ऑप्शन से बाहर गेंद, जी हाँ एक्स्ट्रा रन। प्रेशर यहाँ पर बिल्कुल दिखाई दे रहा है गेंदबाज रोहित के ऊपर, क्योंकि पहली दो गेंदें काफी बेहतरीन की थी, मगर उसके बाद की जो गेंदें जिस तरह से खेली है, इट्स अ नो बॉल कॉल। जी हाँ माफ कीजिएगा, नो बॉल कॉल यहाँ पर आता हुआ। अतिरिक्त रन, फ्री हिट का मौका, फिर एक तोहफा गोपाल के लिए, क्या ये बड़ा स्ट्रोक आ पाएगा इस गेंद पर? जी हाँ बिल्कुल आएगा, देकर जाएगा 6 रन। 3 गेंदे 3 विकेट, यानी पहले ही मुकाबले में, पहले ही पारी में छक्कों का हैट्रिक यहाँ पर पूरा किया गोपाल ने। जी बिल्कुल, यहाँ पर दर्शकों के मनोरंजन के लिए खास तौर पर यहाँ पर एक बेहतरीन डीजे यहाँ पर रखा गया है, डीजे मॉन्स्टर्स, जिसके सर्वे सर्वो हो गए अक्षय दादा ढोके और तुषार दादा सानप। ये जोड़ी सीजन 4 में भी हमारे साथ है, और बिल्कुल दर्शकों का दिल जीतने के लिए एक बेहतरीन रोल अदा करते हैं पूरे इस टूर्नामेंट में। तो इनका सबसे बड़ा रोल है इस टूर्नामेंट के लिए। जहाँ गेंदबाजी के लिए आए हैं दुर्गेश वंजारी, इस समय पहला स्पेल काफी बेहतरीन किया था, 2 विकेट अर्जित किए थे, 11 रन खर्च किए थे जरूर। देखिए इस बीच काफी सारी मिसफील्डिंग, मगर इसका मुकाबला यहाँ पर रन नहीं लिया है बल्लेबाजों ने। देखिए फिर एक बार फंबल हुआ थोड़ा सा। इसके बाद होने वाला जो मुकाबला है सचिन दादा साना वर्सेस जय भवानी, दोनों टीम्स के कप्तान। एक बात आपको ध्यान रखना है, फर्स्ट इनिंग के बाद में टॉस होगा यहाँ पर, पहले इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा दूसरे मुकाबले का, इसके लिए दोनों ही कप्तान रेडी रहे। शॉर्ट गेंद थी, सही तरह से गेंद को खेल नहीं पाए, डीप मिड विकेट के क्षेत्र में गेंद जाएगी, जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे आसानी के साथ 1 रन मुकम्मल कर लिया। स्लॉट में गेंद, बिल्कुल बल्ले के आगे गेंद थी, कोई गलती नहीं की बल्लेबाज ने, सीधा गेंद को भेजा है डीप मिड विकेट के ऊपर से, 6 रन के लिए फिर एक विकेट आता हुआ इस मुकाबले का। फिर एक बार, जी हाँ खड़ा प्रहार, गेंद जाएगी गगनचुंब 6 रन के लिए।
नादी लागू नको माझ्या तुला चांगला लढवीन नादी लागू नको माझ्या तुला चांगला लढवीन ए गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन गलतीला बांधून तुला बदा बदा पडतीन यह बेहतरीन बल्लेबाजी बिल्कुल इस अंतिम स्लॉग ओवरों में करते हुए यहाँ पर दो गेंदों पे दो बेहतरीन बिग हिट। नीलेश वाघमारे इस समय ऑन फायर, एक तरफ नीलेश और दूसरे तरफ है दिनेश। यह नीलेश वाघ इस समय 5 गेंदों पे 14 रन बनाकर खेल रहे हैं, जिसमें 2 विकेट शामिल है। अच्छी कॉलिंग इस बीच काफी तेजी के साथ एक रन मुकम्मल कर लिया है। इस समय ऑन स्ट्राइक दिनेश। जहां इस समय मार्क और स्टीवा दोनों बल्लेबाज है मैदान पर। यह बिल्कुल यहाँ पर स्ट्रोक खेला है दिनेश ने, यानी स्टीवा इस समय ऑन स्ट्राइक थे। मिस फील्डिंग वहां पर देखिए, जहां पर केवल 1 रन मुकम्मल होना चाहिए था वहां पर 4 रन आए हैं। केवल आसान गेंद थी, मिस फील्डिंग की, 4 रन यहाँ पर। ओवर की समाप्ति 7 ओवर की समाप्ति के बाद 77 रन स्कोरबोर्ड पे 5 विकेटों के नुकसान पर। मिनिटाच्या आतमध्ये पहिली इनिंग कंप्लीट करायची, 8 ओव्हर कंप्लीट करण्याकरिता 35 मिनिटाचा वेळ आपल्याला ऑफिशियल टीमने दिलेला आहे। जर 35 मिनिटाच्या वर आपण वेळ घेतला तर पेनल्टी म्हणून एक खेळाडू 38 च्या अंदर आपल्याला घ्यावा लागेल, याचं कॅप्टननी लक्ष द्यायचं आहे। 35 मिनिटांमध्ये आपल्याला 8 ओव्हर कंप्लीट करायचे आहे, अन्यथा पेनल्टी म्हणून एक खेळाडू 38 च्या आतमध्ये घ्यावा लागेल। अंतिम ओवर के लिए गेंदबाजी के लिए आए हैं फिर एक बार सागर बंजारी, टीम के कप्तान, अनुभवी खिलाड़ी। पहला स्पेल काफी बेहतरीन किया था, 6 रन खर्च किए थे। ये देखिए क्या बेहतरीन गेंद, जी हाँ बिल्कुल जितनी तारीफ की जाए उतनी कम इस गेंद की। लग रहा था एक समय नीलेश ने इस गेंद को छोड़ा था, उन्हें लग रहा था कि गेंद शायद वाइड चली जाएगी, मगर गिरने के बाद जिस तरह से गेंद टर्न होती है समझ नहीं पाए बल्लेबाज नीलेश। डॉट गेंद के साथ शुरुआत की है, हल्की सी शॉर्ट गेंद बाहर निकलती हुई, यहाँ पर काफी दूर से खेला इस गेंद को मिड ऑन के क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड करेंगे राज, 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया, सिंगल के साथ बिल्कुल स्कोर को आगे बढ़ता किया है, 78 रन। दिनेश इस समय ऑन स्ट्राइक, जी हाँ यहाँ पर क्लीन बोल्ड कर दिया। डाउन द पिच आकर बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, ठीक तरह से यहाँ पर फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर पाए, गेंद सीधी जाकर लगी है विकेटों पर। फिर एक विकेट गिरता है यहाँ पर, विकेट नंबर 6, 78 रनों पर। चला टॉस करिता दोन्ही संघाचे कॅप्टन सचिन दादा सानप वर्सेस जय भवानी 11, दोन्ही संघाचे कर्णधार। हा ओव्हर संपल्या लगेच आपण त्वरित टॉस साठी टॉस को बॉस या मंचाकडे यायचं, दोन्ही कॅप्टन्स लक्षात असू द्या। कॉल हा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा राहील, तिसरा कॉल झाल्यानंतर पेनल्टीच्या स्वरूपात आपल्या ओव्हर कमी होऊ शकतात, हे देखील आयोजन समितीचा निर्णय, याच्याकडे लक्ष असू द्या। शॉर्ट गेंद थी, यहाँ पर पुल किया है, गेंद को पावरफुल किया है, 4 रन के लिए एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ। गित्ते इस समय नए बल्लेबाज आए हैं। रतन दादा गित्ते इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं और आते ही पहली गेंद यहाँ पर खेली है लॉन्ग लेग के क्षेत्र में 4 रन के लिए। एक अच्छे बल्लेबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, ऊंचे कद के है और अनुभवी खिलाड़ी है। स्कोर हुआ है 82 रन, 82 रन। यह बिल्कुल रतन गित्ते और इस मैदान से काफी वाकिफ है, ये चौथा साल है उनका इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए। जी फिर एक बार ऊंचा खेला है, इस समय हवा के विपरीत स्ट्रोक खेला था,
एलिवेशन नहीं मिला। एक अच्छा कैच वहां पर, राज नाम तो सुना ही होगा, इस समय काम अच्छा करते हुए एक अच्छा कैच यहाँ पर पूरा किया। विकेट गिरता हुआ 7वां। 82 रन के स्कोर पर यहाँ पर 7वां विकेट खोया है रतन गित्ते। जी हाँ, बिल्कुल एक सही जिम्मेदारी थी, क्योंकि अंतिम ओवर चल रहा है, पारी का बड़े स्ट्रोक खेलना चाहिए, प्रयास किया था मगर सफल नहीं हो पाए। एक विकेट यहाँ पर गिरता हुआ। न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर होंगे। अमोल इस समय आए हैं बल्लेबाज। अमोल आंधळे, जी हाँ, यहाँ पर बल्ले का भारी सा किनारा लगा है, कोई दिक्कत नहीं। यहाँ पर अंपायर के लिए उंगली ऊपर कर दी है। फिर एक बार बैक टू बैक 2 गेंदों पे 2 विकेट अर्जित करते हुए सागर वंजारी क्या लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। देखिए, पहला स्पेल किया था जिसमें कोई विकेट नहीं था। ओवर की हुई है समाप्ति, निर्धारित 8 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर हुआ 82 रन, मगर इस ओवर में देखा जाए तो सागर ने 3 सफलताएं अर्जित की है। तो लक्ष्य जो है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे श्री एंटरप्राइजेस टीम को 83 रन। इसके बाद होने वाला तुरंत मुकाबला सचिन दादा सानप वर्सेस जय भवानी 11। दोनों टीमों के कप्तान से अनुरोध है टॉस के लिए, टॉस का बॉस इस मंच की तरफ आना है। सेकंड कॉल सचिन दादा सानप वर्सेस जय भवानी 11। ते head is the call. It is tail. तर जय भवानी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आपल्या सर्वांना उत्सुकता असेल त्यांचा काय निर्णय असणार आहे. बॅटिंग घ्यायची बॅटिंग काय कारण सर, नेमकं बॅटिंग का काय अगोदरच्या संघानं गोलंदाजी घेतली, काय चेंजेस? कारण की आमच्याकडे बॅटिंग लाईनअप थोडंसं वीक आहे आणि बॉलिंग लाईनअप टफ आहे, तर आम्ही मन लावून सर खेळते मुलं, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली. हा निर्णय अगदी योग्य आहे, कारण गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, मोकळी फलंदाजी करायची आणि त्यानंतर गोलंदाजी करायची. आयोजनाबद्दल 2 शब्द सर. आयोजन जबरदस्त आलेलं आहे, कारण की आम्ही पाऊस पडला असं वाटत आयोजन होणार नाही, पण आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे ती उत्कृष्ट घेतलेली आहे, जबरदस्त घेतलेली आहे. आणि असं आयोजन जळगाव जिल्ह्यात कुठे बघितलं नाही आम्ही की 2 दिवसात नियोजन होऊन जाईल पाणी पाऊस इतका असताना. तुम्हाला विजय शुभेच्छा, हार्ड लक. परंतु टॉस कोई मायने नाही रखता, खेल के सुवा. आपला निर्णय काय असता जर नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने असता? नक्कीच गोलंदाजी घेतली ती, कारण पहिला सामना आहे, नवीन टीम जोडलेली आहे. कॉम्बिनेशनसाठी बॉलिंग ही आम्हाला योग्य वाटली होती, त्यामुळे आम्हाला जे भेटलंय ते बरंच भेटलंय. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा ही मानाची स्पर्धा आहे आमची,
कारण की ही स्पर्धा असल्यामुळे आम्ही सर्व खेळाडू आहे. हे जे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आम्हाला माननीय समाजाचे आमचे अध्यक्ष, समाजाचे पूर्ण लोक, ज्यांनी ही मेहनत तुम्ही जर पाहिलेले असते, एक दिवस पूर्वी मॅचच्या काय गोंधळ उडाला, पण ह्या एका दिवसात जे उभं केलंय ते कोणी विचार करू शकणार नाही असं उभं केलेलं आहे. त्यामुळे आमच्या आयोजनाचं काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला हा आयोजन खूप आवडतो. दरवर्षाप्रमाणे नवीन नवीन गोष्टी होत राहतात, जे कोणीच करत नाही. आमचा समाज हा अति जलद गतीने प्रगती करतोय असं आम्हाला वाटतंय. याच्यापेक्षा अजून मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतील आणि ते आमचे समाज नक्कीच करतील. हे मी देवाकडे प्रार्थना करतो. समाजांना विनंती करतो की त्यांनी अजून चांगल्या प्रतीचे आयोजन करून असंच समाजाच्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढवावा. धन्यवाद. मनमोकळेवर दोघांनाही शुभेच्छा. रमेश सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स कडे. शुक्रिया पठान सर। चलते इस बीच मैदान की ओर। पहले पारी का खेल पूरा हुआ। पहले निर्धारित 8 ओवरों में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए माउली सेल्स 11 टीम ने बनाया है 82 रन 82 रन। लक्ष्य जो है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे 83 रन। बॉलिंग टीम आपका 12th मैन यहाँ पर भेजे। माउली सेल्स टीम 12th मॅन। चला चला असं लक्षात ठेवायचं, 12th मॅन हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स जवळ असला पाहिजे प्रत्येक टीमचा, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अर्थात आपण या ठिकाणी लाड वंजारी एक सामाजिक स्पर्धेचा एक महोत्सव खऱ्या अर्थानं साजरा करतोय.
केली जाईल. सुरुवात खराब राहिलेली आहे. या ठिकाणी नक्कीच मुख्य पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येणार आहे. आणि यावेळेस धावफलकावर 3 धावा मात्र पूर्ण होताना बघायला मिळतील. एक इम्प्रेशन या ठिकाणी मात्र गीते दादांना राखता आलं नाही. अर्थात खूप चांगले खेळाडू गीते दादा. यावेळेस दुर्गेश यांचा पहिला वार आणि त्यांच्या बॅटीतून येता पहिला षटकार 6 धावा. हा दुर्गेश वंजारी जास्त वेळ थांबणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आक्रमण कधी होईल ही उत्सुकता आपल्याला होती. आणि लेट्स प्ले. क्षमस्व. नक्कीच तांत्रिक बिघाडामुळे काही क्षण आपण या ठिकाणी नक्कीच थांबलोय. परंतु गेम इज ऑन. त्या ठिकाणी आपण बघितलं तर दुर्गेश वंजारी यांनी हल्ला केलाय, गोलंदाजावर आक्रमण केलंय. नो बॉलची घोषणा आहे बघा, नो बॉलची घोषणा आहे. खूप दक्ष पंच आहे बघा यावेळेस. आकाशजी सानप आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सुशांत वाघमारे सर त्यांना साथ देत आहेत. क्षमस्व त्या ठिकाणी कुंदन कुईटे सर आहेत. यावेळेस आपल्याला बघायला मिळतील. चला सुरेख फटका, अगदी सुरेख आणि लाजवाब. यावेळेस चांगल्या तंत्राचा वापर करताना दीपक घायर यावेळेस आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. घ्यार, माफ करा, दीपक घ्यार आपण बघतोय जे फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या 2 धावेनं धाव फलकाला थोडीशी बळकटी मात्र मिळाली. आता दोन्ही दिशेनं फलंदाज धावा बनवतायत.
19 धावा आपण बघू शकता या ठिकाणी बनवल्या गेल्या. त्यानंतर जर बघितलं तर सिंगलचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना बघायला मिळतील. अगदी आनंदात एक सिंगल संपन्न झाली. 20 धावा धावपळकावर आहे, परंतु प्रवास मोठा आहे बघा. एकंदर जर बघितलं तर 83 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात शांत होती. हा, त्यानंतर मात्र दुर्गेश नावाचा जो वाघ आहे तो मैदानाच्या आतमध्ये मात्र जागा झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये गीते दादा कशा प्रकारे कमबॅक करतील. याही वेळेस समोर फटका खेळलाय आणि मला वाटतं त्या ठिकाणी नक्कीच झेल सुटलेला बघायला मिळतोय. खूप मोठी संधी अर्थात यावेळेस जय आणि पराजयाचा जर विचार केला तर जय आणि पराजयाच्या मार्गावर दुर्गेश वंजारी उभा आहे बघा. आणि तुम्ही अशा खेळाडूला जीवदान देऊ शकत नाही. अनेक पर्व आपण बघितले, मागील काही पर्वांमध्ये जर बघितलं तर तुम्हाला दुर्गेश वंजारी यांची अनेक मोठमोठी खेळी बघायला मिळालेली आहे. त्यामुळे या खेळाडूला तुम्ही जीवदान देऊ शकत नाही. 2 षटकं संपली, 20 धावा धावपळकावर आहेत आणि 36 चेंडूंमध्ये 63 धावा बनवायच्या आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. संपूर्ण गोलाकार मैदान आणि प्रशस्त मैदान बघा. खूप थोडे मैदान आहेत जे पूर्ण गोलाकार असतात, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर नक्कीच आपल्या हक्काची जागा आहे. या ठिकाणी लाल वंजारी समाजाची ही हक्काची जागा आहे आणि आपल्या जागेवर आपल्याच खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं आपण बघतोय हे सर्व गुण संपन्न आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर आयोजन आपण या ठिकाणी अनुभवतोय. अर्थात स्पर्धेचा पहिला दिवस आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या घटना या स्पर्धेच्या नक्कीच बघायला मिळतील. षटक क्रमांक 3 आहे. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत शिवदास. वेळ वाचवायचा आहे बरं का, मी वारंवार या सूचना देणार नाही. पंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पॅनल्टी देतील. वेळेचं बंधन आहे, लक्षात ठेवायचंय. शिवदास तयार असतील बघा या ठिकाणी आणि स्ट्राईक वर आहेत दीपक. दीपक सर आहेत. बघूया पहिला चेंडू. सुरेख सुरेख चांगला चेंडू आहे. बेसिक गोष्टींकडे लक्ष दिलंय बघा शिवदास गोलंदाजानं. गुडलेन परिसरामध्ये चेंडू टाकलेला आहे. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलाय आणि टप्पा घेत असताना चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. त्या ठिकाणी डॉट चेंडूची नोंद केली जाईल. यावेळेस लॉंग ऑन कडे खेळलेला फटका आणि चेंडू जातोय. थोडस थांबावं लागेल. मला वाटतं पंचांचा इशारा काय येतो हे बघावं लागेल. सीमेरेषेलगत बरचसं कामकाज बघायला मिळालं. क्षेत्र कौतुक करावं लागेल. प्रयत्न महत्वाचे बघा. यश मिळेल किंवा मिळणार नाही, परंतु त्या ठिकाणी प्रयत्न करणं महत्वाचं काम आहे आणि यावेळेस पंचांचा इशारा आलेला नाहीये. हा, 2 धावा मात्र संपन्न होत आहेत. कॉट बिहाइंडचा बेल. दीपक सर जातील मंडपाच्या आश्रयाला. पहिला धक्का आहे. फलंदाज बाद. प्रवीण वाघ आपण बघतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जे बघायला मिळालेले आणि नक्कीच एक चांगला झेल आपण बघितला त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर दीपक सरांचा त्या ठिकाणी मात्र फलंदाजीचा प्रवास संपलेला आहे. शिवदास तयार आहेत बघा. सुरेख फटका यावेळेस जमिनीला समांतर समोर खेळलेला फटका. बॅक टू द बॉलर. सर्वात सेफ आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर नक्कीच सागर जे संघ नायक आहे, संघाचा नेता आहे, मैदानाच्या आतमध्ये आले. एक सिंगल पूर्ण होते. 23 धावा धावपळकावर बनवल्या गेल्या आणि पहिला विजय कोण साजरा करणार आहे हा महत्वाचा प्रश्न असणार आहे. पहिल्या विजयानं कोण सुरुवात करणार आहे आणि स्वप्न मात्र दोन्ही संघांना पहिल्या विजयाचं बघितलेलं आहे आणि स्वप्न एकाच पूर्ण होणार आहे. जो जास्त प्रयत्न करणार आहे
अर्थात तो विजयाची माळ आपल्या गळ्यात घालणार आहेत. तर बघूया काय होतं. शिवदास तयार आहेत. शिवदास खूप सुंदर गोलंदाजी बघा, संघाला पहिलं यश मिळवून दिलंय शिवदास यांनी आणि शतृष्कांनी देखील साथ दिलेली आहे. फुल टॉस है यावेळेस, गुडघा टेक और गेंद को उठा के बाहर फेक आणि वन बाउंड जाईल. चेंडू सीमारेषा पार येतोय, चौकार. सुरेख फटका आहे. क्वाट बिहाइंडचं अपील आहे. अपील मोठं बघायला मिळालंय. पंच निशब्द आहे. अपीलला फेटाळलं गेलंय. आऊट दिलंय, माफ करा. थोडासा वेळ नक्कीच घेतला, परंतु त्यानंतर मात्र या ठिकाणी पंचांनी आपलं बोट वर केलंय ना. यावेळेस मात्र बिग लॉस झालाय, कारण यावेळेस शार्क मासा गळाला लागलाय, कारण यावेळेस दुर्गेश वंजारी पकडला गेलाय. फलंदाज या ठिकाणी बाद. काय गोलंदाजी बघायला मिळाली बघा. शिवदास यांनी खऱ्या अर्थाने या सामन्याला कलाटणी दिली. एका वेगळ्या वळणावर खऱ्या अर्थानं या सामन्याला घेऊन जाण्याचं काम शिवदास यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं. आघाडीची जोडी या षटकामध्ये परतवल्या गेली आणि आता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण बघतोय श्री एंटरप्राइजेस या संघाला मात्र या दबावातून पुढे जावं लागणार आहे. हा पुढचा प्रवास त्यांचा खडतर असणार आहे. त्यांना लढावं लागणार आहे. 27 धावा आपण बघतोय धावफलकावर आतापर्यंत पूर्ण केल्या गेलेल्या आहे. 30 चेंडू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला 56 धावा बनवायच्या आहेत. आणि आतापर्यंत जर बघितलं तर हे आव्हान सोपं आहे, परंतु हे फक्त कागदावर सोपं आहे. तुम्हाला इन प्रॅक्टिकल मैदानाच्या आतमध्ये या धावा बनवायच्या आहेत. आघाडीची जोडी परतल्यानंतर जर बघितलं तर अमोल काळे आपण बघतोय संघनायकाला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आल्या गेलेत. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय श्री एंटरप्राइजेस या संघाला शून्यातून निर्मिती करायची आहे. दोन बाद 27 धावा आहेत. 30 मध्ये 56 बनवायचे आहेत. अमोल काळे मैदानात आलेत आणि स्ट्राईक वर मात्र संघाचा संघनायक आहेत सागर वंजारे. आणि गोलंदाजीमध्ये जर बघितलं तर उमेश वाघ आपण बघतोय नवीन गोलंदाजाचा प्रयोग या ठिकाणी केला जातोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये 83 धावांचा पाठलाग आपण बघतोय. आणि शिस्तबद्ध दोन्ही संघ बघायला मिळाले बघा. पंचांचा मान सन्मान, मैदानाचा आदर, सर्व काही संयम दाखवला. पहिला चेंडू समोर होता, यावेळेस विशेष काही केलं नाही. चेंडूला तेर केलं, चेंडूला पुढे ढकललंय, एक सिंगल पूर्ण करतायत. एक नियोजन मात्र बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतंय. 28 धावा धावफलक होतील. 29 चेंडू 55 धावा बनवायच्या आहेत. वेळ वाचवायचंय बघा, हे मी तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्हाला 35 मिनिटाचा अवधी दिलेला आहे. तुम्हाला 8 षटकं पूर्ण करायचे. वेळेचं बंधन आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेत झालीच पाहिजे. कुटप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जो झाला गेलाय. बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतोय मुख्य पंचांचा इशारा जो मैदानातून आपल्यापर्यंत आला गेलाय. आता धाव कोणत्या माध्यमात आली याला महत्व राहिलेलं नाही, कारण आता धावांची गरज आहे. 29 धावा धावफलकावर या ठिकाणी संपन्न होत आहेत. 28 चेंडू आहे, 54 धावा बनवायच्या आहेत. याही वेळेस संयम दाखवलेला आहे. चेंडू चांगला आहे बघा. एकंदर जर बघितलं तर उमेश वाघ यांनी शिस्तबद्ध गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सादर केलेलं आहे. उजव्या हाताचे गोलंदाज आहे, त्यांच्या समोर उजव्या हाताचाच फलंदाज आहे आणि उजव्या इष्टीच्या बाहेर जर बघितलं तर सातत्यपूर्ण मारा ते करतायत. यावेळेस पूल केलाय, चेंडूला उंची आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होते बघा. झेल सुटलाय, गोपाल होते मला वाटतं.
आता इतक्या वेळ जर बघितलं तर गोपाल खूप चांगलं काम करत होते संघाला, परंतु ऐन वेळेस आपण बघतोय एक झेल मात्र त्यांच्या माध्यमामध्ये सुटलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सिंगल देखील पूर्ण झाली. 30 धावा धावपळकावर आहे. आता एका फलंदाजाला गेर बदलावा लागेल बघा. यावेळेस कडक फटका आहे आणि यावेळेस चेंडू 1-4 होतोय सीमारेषा पार आणि या ठिकाणी मिळतील धावा. 4 चौकार. सुरेख फटकेबाजी बघा. या ठिकाणी दिशा देखील खराब होती नक्कीच, जे आपण लाईव्हच्या माध्यमामध्ये सुद्धा बघू शकता आणि त्या गोष्टी पूर्णपणे फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका यावेळेस चेंडूने हुलकावणी दिली. यावेळेस देखील आपण बघतोय लागोपाठच्या माध्यमामध्ये येतोय दुसरा कडक चौकार. तर नक्कीच 4 षटकं संपलेली आणि धावपळकावर आहेत. 38 धावा, 2 फलंदाज बाद आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये 24 चेंडू आणि बनवायच्या आहेत 45 धावा. तर नक्कीच यानंतरचा आवाज असेल आमचे सहकारी मित्र आदरणीय सुशील नरवडे सर यांच्या माध्यमातून पुढील हालचालींचं पृथक्करण आपल्यापर्यंत पोहोच केलं जाईल. धन्यवाद. शुक्रिया पठान सर। इस बीच मैदान पर उपस्थित तमाम दर्शकों का फिर एक बार हम लाड बंजारी प्रीमियर लीग सीजन 4 में आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। जो दर्शक घर बैठे यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट का बेहतरीन मजा लूट रहे हैं, उन तमाम दर्शकों का फिर एक बार समस्त लाड बंजारी समाज प्रीमियर लीग सीजन 4 के आयोजन समिति की ओर से आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। मैदान पे चलते इस समय 5वें ओवर का खेल शुरू हुआ। पहली गेंद पे एक बड़ा स्ट्रोक देखने को मिला है, 6 रन। फिर एक बार अच्छा स्ट्रोक यहाँ पर काउ कॉर्नर के क्षेत्र में गैप ढूंढा है, गेंद को खेला है, केवल 1 रन मिलेंगे क्योंकि जिस तरह से बेहतरीन फील्डिंग वहां पर हुई है, डीप मिड विकेट के खिलाड़ी तेज दौड़कर आए थे, 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन। आज का पहले दिन का पहला मुकाबला यहाँ पर मैदान पर चलता हुआ श्री इंटरप्राइजेस 11 वर्सेस माउली सेल्स, इन दोनों टीमों के बीच। अच्छी गेंद हल्के हाथों से गेंद को खेला है, वहां पर 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे। सिंगल से इस साथ में स्कोरबोर्ड को बिजी रखते हुए दोनों ही बल्लेबाज सागर और अमोल। सागर टीम के कप्तान हैं, काफी सारी जिम्मेदारियां कंधों पर है और इस जिम्मेदारियों को बेहतरीन तरह से निभाते हुए अब तक हमने देखा है सागर को। गेंदबाजी बेहतरीन की थी, बल्लेबाजी की यहाँ पर जरूरत है। अब सबसे बाहर शॉर्ट गेंद दी, यहाँ पर शफल करके स्ट्रोक को खेला है काउ कॉर्नर की दिशा में। ऑन साइड पे ज्यादा खेलना पसंद करते हैं सागर। देखिए इस गेंद को अगर ऑफ स्टंप के क्षेत्र में खेलते तो यकीनन कुछ अतिरिक्त रन यहाँ पर मिल सकते थे। इस बीच केवल 1 रन पर संतुष्ट होंगे, सिंगल के साथ अपने स्ट्राइक को बदला है। गेंदबाजी में शिवदास अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, निजी कोटे का दूसरा ओवर लेकर आए हैं, अब तक 2 विकेट अपने नाम किए हैं। लोअर फुल टॉस गेंद यहाँ पर, मगर क्या बेहतरीन फील्डिंग का नजारा।
शॉर्ट गेंद थी, इस समय बिल्कुल गैप ढूंढा है, डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद को खेला है, गेंद जाएंगी सीधी वन बाउंस सीमा रेखा पार देकर जाएंगी इस बार रन पूरे 4 रन। देखिए कि क्या बेहतरीन स्ट्रोक आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं। हल्की सी शॉर्ट गेंद थी, काफी जल्दी इस गेंद को पढ़ लिया और मस्त बेहतरीन स्ट्रोक खेला, गैप ढूंढा डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में 4 रन के लिए। इस बीच हमारे डीजे के ऑनर्स तुषार दादा सानप, इनका यहाँ पे आगमन हुआ है। तुषार दादा, आपका यहाँ पर हम तहे दिल से हार्दिक स्वागत करते हैं। एक बेहतरीन हस्ती है जो इस टूर्नामेंट से जुड़ी है। ओवर की समाप्ति यहाँ पर 5 ओवर के समाप्ति के बाद 52 रन 52 रन 2 विकेटों के नुकसान पर 18 गेंदे 31 रन की जरूरत है। और बिल्कुल फील्डिंग करने वाली टीम को, कप्तान को एक बात पर ध्यान देना है, 35 मिनट ये आपके लिए काफी अहमियत रखेंगे क्योंकि 35 मिनट के अंदर आपको इनिंग पूरा करना है। अगर इसमें आप देरी करते हैं तो पेनल्टी के रूप में एक खिलाड़ी जो बाहर है वो 30 यार्ड्स के अंदर लिया जाएगा। गोपाल इस समय गेंदबाजी के लिए आए, स्ट्राइक गेंदबाज को फिर एक बार लेकर आए कप्तान गेंदबाजी के लिए। पहला स्पेल गोपाल ने बेहतरीन किया था, इस पारी के आगाज किया था गेंदबाजी में, 2 रन देकर एक सफलता अर्जित की थी गोपाल ने। अच्छे स्पेल की शुरुआत की थी पहले। इस बीच फिर एक बार कप्तान लेकर आए गेंदबाजी के लिए, 18 गेंदे 31 रन चाहिए। देखिए बेहतरीन गेंद, बिल्कुल आगे रखा था इस समय गेंद को, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद की लाइन में नहीं थे बल्लेबाज। डॉट गेंद यहाँ पर आती हुई, बिल्कुल यहाँ से अब समीकरण जो है काफी अहम होगा हर एक गेंद पर, क्योंकि हर एक डॉट गेंद इस मुकाबले पर वापस लेकर आएंगी टीम माउलिट सेल्स को, और हर एक डॉट गेंद इस मुकाबले से दूर लेकर जाएंगी टीम श्री एंटरप्राइजेस को। ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद इस समय देखिए अपने फॉलो थ्रू में अच्छा फील्डिंग, रन आउट का मौका था चूके इस समय। देखिए आसान मौका था, डायरेक्ट हिट कर सकते थे या फिर जाकर भी लगा सकते थे गेंद स्टंप पर, मगर जल्दबाजी की, यहाँ पर थ्रो किया, मिस होगा जिसके कारण एक रन पूरा कर लिया। जोखिम भरा ये रन था, अमूल इस समय भाग्यशाली रहे। ऑफ स्टंप से बाहर गेंद, क्या बेहतरीन स्ट्रोक खेला है, डीप पॉइंट की क्षेत्र में गेंद जाएंगी वन बाउंस सीमा रेखा पार 4 रन के लिए। फिर एक अच्छा स्ट्रोक यहाँ पर सागर वंजारी के बल्ले से आता हुआ, बिल्कुल जैसे ही देखा गेंद ऑफ स्टंप से बाहर थी, हल्की सी शॉट थी, एक अच्छा स्ट्रोक खेला और 4 रन यहाँ पर अर्जित किए हैं। ये अच्छी गेंद और उतना ही बेहतरीन क्रिकेट का खेल का प्रदर्शन करते हुए यहाँ पर सागर। देखिए पिछली गेंद खराब थी, शॉर्ट पर थी जिसपे 4 रन अर्जित किए, ये गेंद अच्छी थी, बिल्कुल हल्के हाथों से पुश किया और एक रन के साथ यहाँ पर अपने स्ट्राइक को बदला। तो एक अच्छी बल्लेबाजी, समझदारी बल्लेबाजी यहाँ पर हम कह सकते हैं कप्तान सागर द्वारा। 14 गेंदे 25 रन। फिर एक बार सीधे बल्ले के साथ खेलने का प्रयास और मौका वहां पर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा के अच्छा कैच वहां पर पूरा किया गया है। अमोल प्रयास कर रहे थे, बड़े स्ट्रोक की तलाश में थे, इस समय टाइमिंग ठीक तरह से नहीं कर पाए और एक अच्छा कैच वहां पर देखने को मिला लॉन्ग ऑफ के खिलाड़ी द्वारा। विकेट गिरता हुआ यहाँ पर तीसरा टीम श्री एंटरप्राइजेस का। उमेश थे खिलाड़ी वहां पर, ऊंचे कद के खिलाड़ी है उमेश और एक अच्छे खिलाड़ी है, बिल्कुल कोई गलती नहीं की कि उन्हें पता है इस मोड़ पे हर एक गेंद हर एक विकेट काफी मायने रखेंगी टीम माउली इसके लिए। मौका था बिल्कुल, इस मौके को पुनः है पूरा किया है और अच्छा कैच अपने नाम किया है। मंगेश नानोटे इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए। पहली गेंद स्विच खेलने का प्रयास, यानी पहले ही बना लिया था मन यहाँ पे किस तरह की स्ट्रोक खेलेंगे डॉट गेंद के साथ। ओवर की समाप्ति 58 रन पे 3 विकेट खोए हैं यहाँ पर टीम श्री एंटरप्राइजेस ने। आने वाली 12 गेंदे और जीत के लिए चाहिए इन 12 गेंदों पर 25 रन। टीम मीटिंग नहीं लेना है, कृपया इस बात पे ध्यान दें। 35 मिनट अंपायर्स इस बात पे जरूर ध्यान देंगे।
शायद गेंद को लेकर कुछ दिक्कत है। बारह गेंदे 25 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए श्री एंटरप्राइजेस टीम को। इस टीम के अगर ऑनर्स की बात करेंगे तो दीपक घयार सर है जो इस टीम के ऑनर है, और एक तरफ होंगे माउली सेल्स टीम के ऑनर्स दिनेश जी वाघ। इस टूर्नामेंट का सीजन 4 का है पहला दिन, पहले दिन का पहला मुकाबला। देखना है जीत का परचम कौन सा टीम लहराएगा। अच्छी गेंद, पहली गेंद यहाँ पर लोअर फुल टॉस, पैरों पे दी कलाइयों के सारे गेंद को खेला है लॉन्ग लेग की दिशा में। गेंद जाएंगी सीमा रेखा पार 4 रन के लिए। जब बिल्कुल गेंदबाजी में फिर एक बार लेकर आए कप्तान रतन गित्ते, इस समय गेंदबाजी के लिए है। पहली गेंद खराब गेंद थी, जी हाँ, इस समय दूसरी गेंद भी खराब थी, बिल्कुल उसी दिशा में इस समय खेला है मगर 6 रन के लिए। क्या उम्दा स्ट्रोक यहाँ पर आता हुआ सागर के बल्ले से। पहली गेंद भी कलाइयों के सारे गेंद को खेला था, 4 रन अर्जित किए थे, और दूसरी गेंद हल्की सी फुल टॉस गेंद थी, बिल्कुल यहाँ पर थोड़ा सा पावर इस्तेमाल किया और 6 रन तब्दील किए। इन दोनों गेंदों पे 10 रन चुराए हैं सागर ने। बिल्कुल क्या बेहतरीन बल्लेबाजी, एक कप्तानी पारी अपने टीम के लिए खेलते हुए सागर। एक अनुभवी खिलाड़ी, अनुभवी कप्तान, और अपनी जिम्मेदारी को पूरा निभाते हुए यहाँ पर अपनी टीम के लिए। बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, ये गेंद अच्छी रही, इस समय ऑफसाइड ऑफ स्टंप गेंद को रखा, ये लाइन अच्छी होगी यहाँ पर रतन गित्ते के लिए। फिर एक बार काफी बाहर दी गेंद, ऑफ स्टंप से बाहर, अतिरिक्त रन, वाइट का इशारा आता हुआ एक्स्ट्रा के रूप में। हवा में गेंद थी, यहां पर मौका बन सकता था, हाफ चांस था, इस तरह के हाफ चांस को पूरा करना होगा, मगर इस समय चूके है लॉन्ग ऑन के खिलाड़ी गोपाल थे वहां पर मौजूद। गेंद जाएंगी वन बाउंस सीमा रेखा पार, देकर जाएगी रन पूरे 4। ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता है माउली सेल्स की ओर से, जिसे पूरा कर रहे रतन जी गित्ते। अब तक इस ओवर में काफी सारे रन खर्च किए हैं, 12 गेंदे 25 रन का समीकरण था, अगर मुकाबला देखे तो 8 गेंदे 10 रन पर आकर रुका है, यानी 15 रन इस ओवर में अब तक खर्च किए हैं। फिर एक बार पैरों में गेंद थी, इस समय खेला है गेंद को डीप मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी होंगे मौजूद वहां पर, केवल 1 रन मुकम्मल करेंगे सिंगल के साथ। यहाँ पर बिल्कुल आसानी के साथ बल्लेबाजी करते हुए यहाँ पर कप्तान सागर और उनका अच्छा साथ देंगे इस समय मंगेश नानोटे, जो अभी भी बल्लेबाजी के लिए एक गेंद खेली है मगर अपना खाता अभी तक नहीं खोला है। देखिए खराब गेंद थी, फुल टॉस गेंद पे बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद जाकर लगी है सीधी विकेटों पे, क्लीन बोल्ड कर दिया यहाँ पर मंगेश को, और विकेट अपने नाम करते हुए इस बीच 7 ओवर के समाप्ति के बाद 74 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 4 विकेटों के नुकसान पर। समीकरण है 6 गेंदे 9 रन, 6 गेंदे 9 रन चाहिए जीत के लिए। बिल्कुल ये मुकाबला जैसे ही खत्म होगा उसके बाद सचिन दादा सानप टीम के कप्तान और पूरी टीम जल्द से जल्द मैदान में जाएंगी। चला मॅच ऑन करा, जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग टीम चला चला वेळ वाचवा। बॅट्समन 38च्या आतमध्ये आल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, तोपर्यंत काय चर्चा करायची आपण करू शकता, परंतु ज्या वेळेस 38च्या आतमध्ये बॅट्समन येतोय आपण नक्कीच आपली फिल्डिंग पोझिशन सेट करून घ्यायची।
जसा हा सामना संपेल सचिन दादा सानप संघाचे संपूर्ण खेळाडू आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, वेळ वाचवायचा है। न्यू बैटर्स इस समय मैदान के अंदर होंगे राज। राज नाम तो सुना ही होगा, इस समय बल्लेबाजी के लिए आए। 6 गेंदे 9 रन ऑन स्ट्राइक रहेंगे टीम के कप्तान सागर बंजारी। 15 गेंदे 35 रन की अब तक एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेली है, मगर आने वाले इन 6 गेंदों पे जो है इस मुकाबले की पूरी डोर है। 6 गेंदे 9 रन जीत का समीकरण। गेंदबाजी में ऊंचे कद के गेंदबाज को कप्तान लेकर आए हैं उमेश वाघ। एक अनुभवी गेंदबाज है, बिल्कुल इनके अनुभव का इस्तेमाल करना चाहेंगे इस समय कप्तान। काफी सारी क्रिकेट खेली है इस मैदान पर, सीजन 3 सीजन 4 में भी बल्ले गेंदबाजी के लिए आए हैं। फील्डिंग की बिल्कुल जमावट की है, जिस तरह से गेंदबाजी करेंगे उसी मुताबिक फील्डिंग को सेट किया है। पहली गेंद तेज तर्रार खेला हुआ स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद जाएंगी सीधी सीमा रेखा पार 4 रन के लिए। तो पहले ही गेंद पर यहां पर 4 रन अर्जित करते हुए बल्लेबाज सागर। 5 गेंदे 5 रन। बिल्कुल उमदा बल्लेबाज हमें बता रहे हैं हमारे ऑनलाइन स्कोरर जो इस बखूबी काम को अंजाम देते हुए चंदन सोनार इस टूर्नामेंट के ऑनलाइन स्कोरर की जिम्मेदारी को पूरा करेंगे। 5 गेंदे 5 रन की जरूरत, 16 गेंदों में 39 रन पर बल्लेबाजी करते हुए सागर बंजारी। फिर एक बार यहां पर ऊंचा खेला हुआ स्ट्रोक। जी बिल्कुल अंपायर के निर्णय की प्रतीक्षा होंगी। बिल्कुल तीसरे अंपायर की तरफ रुख किया है, क्या ये गेंद फिस्ट साइड है? यहाँ पर नहीं, यहाँ पर तीसरे अंपायर चेक करेंगे। इट्स अ नो बॉल कॉल। अच्छा बिल्कुल तीसरे अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार दी गई है। इस गेंद पर जरूर कैच अच्छा पकड़ा था वहां पर लॉन्ग लग के खिलाड़ी द्वारा, मगर कमर से काफी ऊंची थी गेंद, जिसके कारण यहाँ पर नो बॉल करार दी गई है। एक अतिरिक्त रन स्कोर में बढ़ेगा और अगली गेंद होगी फ्री हिट वाली गेंद, यानी 5 गेंदें 3 रन चाहिए। ऑन स्ट्राइक राज पहली मर्तबा स्ट्राइक करेंगे। लोअर फुल टॉस सीधे बल्ले के साथ गेंद को खेला है, अच्छा फील्डिंग हुआ था, थ्रो काफी जोर से किया था, यहाँ की अदर नहीं कर पाए गेंदबाज उमेश। वहां पर काफी तेजी के साथ थ्रो की थी, वहां पर 1 रन तेजी के साथ मुकम्मल कर लिया। सिंगल के साथ स्कोर में होता हुआ इजाफा 81 रन पर जाकर पहुंचा यह स्कोर। केवल 2 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए, 4 गेंदे 2 रन की जरूरत। फिर एक बार लोअर फुल टॉस पर मिड ऑफ के क्षेत्र में फील्ड किया है, दूसरे रन के लिए दौड़ेंगे। जी हाँ, आसानी के साथ रनआउट के रूप में विकेट आती हुई सिंगल जरूर पूरा किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी 82 रन, यानी स्कोर इज लेवल। यहाँ पर बिल्कुल केवल 1 रन की जरूरत है, लेकिन जल्दबाजी करने की कोई जरूरत नहीं थी। राज जिस तरह से इस रन के लिए दौड़े थे, समय था, लेकिन चाहते थे कि इसी गेंद पर मुकाबले को फिनिश करना चाह रहे थे, जिस कारण अपना विकेट खोया रनआउट के रूप में। न्यू बैटर्स नॉन स्ट्राइक गेंद पर होंगे प्रणीत। जी हाँ, जो गरीब अंदाज में स्ट्रोक को खेला है सागर बंजारी ने, और बिल्कुल इस सिंगल के साथ मुकाबला जीता है श्री एंटरप्राइजेस टीम ने। और अच्छी बल्लेबाजी रही वहां पर सागर द्वारा, जिन्होंने नाबाद 42 रन की पारी के लिए 19 गेंदे 42 रन बनाए हैं, जिसमें 5 बाउंड्री और 2 बिग हिट है। और गेंदबाजी की हद तक देखा जाए तो 2 गेंदों में 11 रन देके 3 विकेट, यानी इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बने हैं सागर बंजारी। चला दोनों टीम बाहर है, चला
सचिन दादा सानप संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच आपला प्रवेश करायचा आहे. चला सचिन दादा सानप टीमचे कॅप्टन आणि जय भवानी टीमचे कॅप्टन प्लेइंग 11. चला आपण लगेच आपली अपडेट करून द्या. बाकीचे सर्व खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं.